नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर आप्पा आणि आज सकाळ सकाळ मम्मीने धपाट्याचं नियोजन केलं तर धपाट्याचा नाश्ता केला आणि तिथून एम्बेसेडर काढले आणि मळ्यात गेलतो. तर मळ्यात आपल्याला आज काल राहिलेली केळी बांधायसाठी ट्रॅक्टर आलता. तर तिथं जाऊन त्याला सबमेन ही दाखवल्या. सबमेन ही दाखवल्यानंतर आपली थोडी एक सबमेन बुजवायची राहिली होती. तर मग ते खोर घेऊन गेलतो मळ्यात जातानीच. तर मग ती सबमेन राहिलेली बुजवून घेतली. बुजवून घेतल्यानंतर परत आपल्याला वेदला शाळेत सोडायचं होतं. तर मग वेदला शाळेत सोडलं. वेदला शाळेत सोडल्यानंतर परत घरी आलो. घरी आल्यानंतर परत आपल्याला आज आपला जो ज्या प्लॉटची वेन चालू आहे त्याला आपण परवा दिवशी स्लरी तिथं नेऊन ठेवली होती. त्या प्लॉटला स्लरी सोडायची होती. तर मग त्या प्लॉटला स्लरी सोडून दिली. स्लरी सोडल्यानंतर परत आपल्या एका बोरच्या खोक्याचं म्हणजे फ्युजा त्याच्या खराब झाल्या. तर नवीन खोका आणलं होतं. तर त्याच्या फ्युजाही वगैरे आपल्याला सगळ्या सेट करायच्या होत्या. तर मग ते खोक्यात सगळं व्यवस्थित सेट करून घेतल्या. तिथून पुढं मळ्यात गेलो. मळ्यात गेल्यानंतर ते आपलं सगळं बोरचं स्टार्टर वगैरे सगळं डिपी बंद करून घेतलं आणि जोडून घेतलं. तिथून पुढं आपल्याला आज सकाळी केळी बांधायला आलता ट्रॅक्टर, त्याची केळी बांधून झालती. तर आपले एकूण 2.5 सबमिन आहे. त्यातली एक अर्धी सबमिन वर घेतली आणि 1-2 जागेवर पाईप फुटला होता आपल्याकडूनच काढताना दुसऱ्या सबमिनचा. तर तो साकीट करून घेतली त्याची आणि जोडून घेतला. तिथून पुढं मग घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला घरापासलाच एक 1.5 एकराचा प्लॉट आहे लहान केळीचा. त्या केळीला स्लरी सोडायची होती. तर मग ती स्लरी सोडून दिली.